सिडको परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांना या कुत्र्यांच्या उपद्रवाचा मोठा फटका बसतोय। अनेक ठिकाणी भटक्या कुत्र्यांचे कळप रस्त्यावर, उद्यानांमध्ये आणि वर्दळीच्या भागात मुक्तपणे फिरताना दिसत असून येणाऱ्या जाणाऱ्यांच्या अंगावर धावून जाण्याचे प्रकार वारंवार घडतात। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार सकाळी आणि संध्याकाळी फिरण्यासाठी बाहेर पडणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना तसेच शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना या कुत्र्यांमुळे मोठी भीती वाटते। पंडित नगर, खास करून शनी मंदिर आणि साई मंदिर या ठिकाणी मंदिर आहेत आणि या मंदिरामध्ये मोकळी जागा असल्या कारणाने या ठिकाणी कुत्र्यांचा अतिशय उपद्रव आहे। लहान लहान मुलं खेळायला येतात, त्यांच्या अंगावर धावून जातात। काही वेळेला चावण्याचा सुद्धा या ठिकाणी घटना घडलेल्या आहेत। तर शासनानं या ठिकाणी या भटक्या कुत्र्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा ही मनापासून सर्व पंडित नगर नागरिकांची मनापासूनची इच्छा आहे आणि विनंती आहे अशी की लवकरात लवकर ह्या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा। ते जरा जास्त झाले। आम्हाला रात्री जॉगिंगला जाताना त्रास देते, भुकाच्या अंगावर धावून देते। त्याचा काही बंदोबस्त करायला पाहिजे ना असं, कारण काय भुकत राहते, काय माडी होत्या गावात, अंगावरून धावायच्या असं। सानप लक्ष्मी। काही ठिकाणी कुत्र्यांनी नागरिकांचा चावा घेतल्याच्या घटनाही घडल्या असून यामुळे पालकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। लहान मुलांना खेळण्यासाठी बाहेर सोडताना पालकांना सतत धास्ती वाटत असल्याचं चित्र आहे। नागरिकांनी अनेकदा संबंधित प्रशासनाकडे तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याची नाराजी व्यक्त केली जाते। यामुळे भटक्या कुत्र्यांचं निर्बीजीकरण, लसीकरण आणि त्यांचा तातडीनं बंदोबस्त करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। सिडको परिसरातील नागरिकांनी महापालिकेनं या समस्येकडे गांभीर्यानं लक्ष देऊन तातडीनं उपाययोजना कराव्या, अन्यथा भविष्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे। भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव थांबवून नागरिकांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्याची मागणी आता सर्व स्तरातून होती आहे। ब्युरो रिपोर्ट, पंचनामा न्यूज, सिडको।